प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती झरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. सगळं ठीक आहे ना ओम? ठीक आहे. असा गप्प गप्प आहेस म्हणून विचारते की कुठे काय झालं बोल ना. काय मी फोन केला होता आणि कोणाला? नाही तुला नाही. नाही काय सांगते मी तुला. मॅटर कुठवर आलाय? कुठलं मॅटर? हा हरणार. अरे हरणार. हरणार. हा हॅलो अश्विनी, तू पोचलीस का बेटा परत ऑफिस मध्ये? हो अगं जस्ट पोचले. ट्रॅफिक जाम होतं ना. तू येतेस का ऑफिस मध्ये? मी नको, त्यापेक्षा तू इकडेच ये, कारण मला ईशा समोर नाही बोलायचंय, तुझ्याशी बोलायचंय. का? तुला काय बोलायचं माझ्याशी? ओह, तुला काही कळलं का त्या नालायक ओम बद्दल? मी भेटल्यावर बोलते ना. मी तू बरी आहेस ना शोभना मावशी? हो हो, मी अगदी बरी आहे. नाही, मी म्हणते की ईशा नाहीये ना तिथं? नाही, ती नाही, घरी गेली आहे ती. हो का? बरं मग येते मी तिथे. हा, तू थांब तिथेच, मी अगदीच 1 मिनिटात काय अर्ध्या मिनिटात पोहोचते तिथे. हा ये. हा सुशांत, हा 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 मेसेज मिळाला ना माझा तुला? हा हे बघ, हो मला अजून थोडा वेळ होणार आहे. हा जरा काम आहे, म्हणजे प्रेमायसिस मध्येच आहे मी ऑफिसच्या. हा ठीक आहे, तू काळजी करू नकोस. हा मी सुखरूप आहे. अरे बाबा नाही, तू संशय घेतेस, मी गंमत केली तुझी, तेवढं करू शकते ना. बर बर ठीक आहे ठीक आहे, हो कळवेन मी तुला. हा ठीक आहे, हा नीट राहा. बर शोभना मावशी, हा हे घे पाणी. थँक्यू. तुला नक्की चहा कॉफी काहीच नकोय? नाही नाही खरंच नकोय, तू बस ना. हा सांग, काय सांगणार होतीस?
बेटा मी काही जे सांगणार आहे ना ते तू पहिल्यांदा ऐकून घे आणि प्लीज रागावू नकोस ना. मला हे तुला सांगणं फार गरजेचं वाटलं म्हणून शोभना मावशी आधी सांग तर. काय बेटा ओमच्या घरी ईशाला ओमची आई म्हणून मी भेटले. काय? शोभनाताई, हे सगळं तू आधी का नाही सांगितलंस? अगं फार प्रयत्न केला. म्हणजे आपण भेटलो ना ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर ईशा मला भेटली आणि मी तिला काही सांगायचा प्रयत्न केला पण ती मला इतकी फळाफळा बोलली काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. रणजीचं ऐकलं नाही, माझं ऐकलं नाही, आमचं सोड, पण ओमला एकही संधी दिली नाही. तिचं बरोबर आहे, मी समजू शकते. म्हणजे हा फार मोठा धक्का होता तिच्यासाठी की आपण ज्याच्यावर विश्वास टाकला, त्याच्या आजूबाजूची जी माणसं आहेत, आपण ज्यांच्यात विश्वासाने वावरलो, ती माणसं सगळी खोटी आहेत म्हटल्यावर तिला जे काय वाटायचं ते वाटलं. मान्य आहे मला. त्यासाठी आम्ही फार फार अपराधी आहोत तिचे. तिने आम्हाला हवी ती शिक्षा द्यावी, पण माझी अशी इच्छा आहे की तिने याची शिक्षा ओमला देऊ नये ग. तिला हे सगळं तू समजावून सांग आणि तिला म्हणावं की एकदा सगळं ऐकून घे, एकदा. काय अश्विनी, मला ओमसाठी फार फार गिल्टी वाटतंय. म्हणजे मुलासारखं आहे माझ्या. मी माझं रक्ताचं नातं नाहीये पण मी आई आहे त्याची. आणि आईचं हृदय फार निर्लज्ज असतो. मुलांसाठी ती कुठलेही अपमान सहन करते, पचवते. तसं मी ईशाचं बोलणं मनावर नाही घेतलं. सांग तिला. ती मला फटाफटा बोललीये, मला काही वाटलेलं नाहीये. फक्त तिने ऐकून घ्यावं. म्हणजे आता हे सगळं ऐकून तू मला फटाफटा बोललीस ना तरी मला काही वाटणार नाही. मी समजून घेईन ते. फक्त माझी विनंती आहे की तू हे ईशाला सगळं समजावून सांग प्लीज. आणि थँक्स बेटा, तू माझं ऐकून घेतलंस ना. थँक्यू व्हेरी मच. मला भीती वाटत होती तुझ्याशी बोलायची, पण खरंच थँक्स. शोभना मावशी, हा मी ईशाला सांगेन. हो प्लीज प्लीज. पण मी तुला प्रॉमिस नाही करू शकत. म्हणजे यानंतर ती काय निर्णय घेईल ते. नाही नाही, ते काही असो ग, ते काही असो. माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं ऐकल्यानंतर ना ईशाच्या मनात ओम बद्दलचा जो कडवटपणा आहे ना तो जरा कमी होईल, एवढीच माझी इच्छा आहे. थँक्स. आणि शेवटी हे जरूर सांग की ओमला तिची फार गरज आहे.
काय कोण आहे? काय झालं तुला? तुम्हाला सोडून नाही का जाणार? अगं धना धना रात्रीच्या वेळी कोण जाणार कोणाला सोडून? थंडी किती पडली आहे? तुम्ही दार लावलाय ना आणि खिडकी सगळं लावलं आता खिडकीतनं कोण येणार धना? काय बाळा स्वप्न पडलं काय? माझा भाऊ आला होता. हो आणि त्याने गावाकडनं गुंड घेऊन आला होता. त्याच्या हातात तलवारी कुऱ्हाडी काय काय होतं. तो इतका चिडला होता तरी तुम्ही त्याला समजावून सांगत होता की नको इथं वाईट वागू, इतकं नको वाईट वागू, आता आमचं लग्न झालंय. पण त्याने नुसती कुऱ्हाड घेतली आणि तुमच्या डोक्यात घातली आणि एकच रक्ताची धार आणि तुम्ही पडला. म्हणजे इंग्लिश पिक्चर पाहिलं म्हणे तू? तुम्ही चेष्टा नका करू. अगं धना धना आपण आता ओम भाऊंच्या घरी आहे की नाही पुण्याला? हे बघ माझ्या डोक्यात काय आहे का? अगं कसं असेल स्वप्न होतं ना ते. मग इथं काही नाहीये, सगळं व्यवस्थित आहे आणि तुला थोडी भीती वाटलेली आहे, बाकी काही नाही. झोप आता, झोप चल झोप. माझा डोळा ना कालपासून खूप फडफडतो, काहीतरी वाईट घडणार आहे. हे बघ तू शिक्षकाची बायको आहेस ना, मग अशा अंधश्रद्धा असतात का बाळगायच्या? नाही की नाही? शहाणी मुलगी आहेस ना तू, हो की नाही? झोप चल झोप. रात्रीची वेळ आहे, उगाच हे करू. मी आहे इथं, मी आहे. झोप झोप तू. असं एवढं दचकून कोण ओरडलं तर मग एकदम घाबरायला होतं ना. कोण उठलं म्हणजे बाकीचे घरचे. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग आई. बोला काय म्हणताय? काही नाही, मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. टेन्शन आलंय का काही? हो काय काय झालं? आई, फायनल आर्ग्युमेंट आहे आज. ओ हो, ते फॅमिली कोर्टातलं. धाकधूक होतीये. तू काही काळजी करू नको बाळा, तू सगळे मुद्दे व्यवस्थित मांडशील. मग एक काम कर, कागदावर लिहून घे कोर्टात जे सांगायचंय तुला ते. हसायला काय झालं? आई तू किती गोड आहे सगळं. ठेवलंय मी सगळं माझ्याकडे लिहून. ओके, आम्हाला नाही बुवा कळत तुमचे कॉम्प्लिकेटेड मॅटर्स, पण लिहून ठेवलं की फायदा होतो की नाही? ते नाही माहिती मला, पण मला आता इतकं कळते की तुझ्याशी बोलण्याचा मला नक्की फायदा होणार आहे. मला खरंच खूप बरं वाटतंय. थँक्यू पिल्लू. इशू चला जा आता कोर्टात लवकर. हा, बेस्ट लक तुला. आई ग, आशीर्वाद. ठेव का? हो बाय. हे दे ना, ते हे दे पटकन. अगं ते हे दे ना. काय? तो डबा दे पटकन. कुठला? बाजू तू बाजू बाजू. इथे एक तर मला काही शब्द सुचत नाहीत, तर तू मार्ग दाखवायचे सोडून नको ते प्रश्न काय विचारत बसतेस, परीक्षाच घेतेस माझी. अगं पण ह्याच्यात नाहीये ते. काय? अगं आपण बापरे, केवढं लागलंय याला. आता हळद लावावी लागेल. तेच मागतोय मी तुझ्याकडे. कुठे हळद नाहीये ह्याच्यात. संपली त्यातली. थांबा मी आणते. आई 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 अशी अशी हळू लावा, हळू लाव. बरं होणार आहे. हो झालंय बरं. कुठं लक्ष असतं तुमचं? काही नाही का, आज मी केस हरणार आहे ना, तर म्हटलं चेहरा तरी तुकतुकीत करून जाऊया. काही केस बी हरणार नाहीये तुम्ही. तुमचा जन्म आहे ना जिंकण्यासाठीच झालाय. अरे वा, आज जयेश भाऊनी काय इम्प्रेशन मारण्यासाठी इन्स्पिरेशनल काही लेक्चर वगैरे दिलं की काय तुला? गुड. एक काम कर, आज संध्याकाळी एवढं पुरणार नाही, एक पोतभर हळद घेऊन ये. माझा क्लायंट आहे ना, मला अख्खा चिरणार आहे, कापणार आहे. चल बाय.
ईशा ईशा वाचलीच नाही का? शी. हॅलो, मी बोलतोय. कोण? बहीण, इतक्या लवकर विसरलीस वाटतं भावाचा आवाज. शंकर दादा. हे बघ फोन ठेवू नकोस. मी काय बोलतोय ते एकदम ऐकून घे नीट. जंग पछाडलं तेव्हा तुझा नंबर मिळवला कुठून? मी ठेवते फोन. ठेव, तुलाच पश्चाताप होईल. का? बापू आजारी आहे घरी. काय झालं त्यांना? वय झालं त्याचं. माणूस तरी किती दिवस टिकणार? तू गेल्यापासून अंतरून धरले त्यांना. नाही, हे खोट आहे. खोट आहे? स्वतः येऊन बघ घरला. सारखं एकच गोष्ट बोलतोय, पोरगी अशीच गेली, बरोबर नाही. झालं गेलं विसरून जा आणि त्या जयेश रावांसोबत लगीन लावा तिचं आणि सुखानं करू द्या त्यांना संसार. नाही, पण आमचं लग्न झालंय. हो का? जावई बापू आहेत का? जयेश रावांना फोन दे जरा. ते क्लासला गेले. मग दुसरं कोणी आहे का घरी? दत्ता भाऊ वगैरे? नाही, मी बोललो असतो ना त्यांच्याशी. नाही, कोणीच नाहीये. हॅलो, ईशा, काय करतेस तू इथे? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. अश्विनी प्लीज आत्ता नाही, मला कॉन्सन्ट्रेट करू दे प्लीज. ऐक, खूप महत्वाचं आहे. मला शोभना मावशी. काय? नंतर नाही ऐका. नाही मला प्लीज कधीही सोडून फायनल अरे माझं ऐकूनच घेत नाहीस यार. प्लीज 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 प्लीज. ओके. धने, शंकर दादा. आजी, धने. आजी. आजी, आजी. कशाला त्यांना त्रास देतेस? आणि हे काय हातात झाडू? हे बघ दाना, मी काय इथे तुला त्रास द्यायला आलेलो नाहीये. इथे कोणाला त्रास द्यायचा नाहीये मला. हे बघ, या माणसांचं तू काही टेन्शन घेऊ नकोस. आता आपला धंदाच असा आहे, कधी पण गरज पडते. कोण आहे? आजी. आजी, या आजी. हो, या या या, घाबरू नका, या या इथे या. माझा भाऊ. na 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 na